जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरता 333 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती। त्यापैकी आतापर्यंत 199 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। या निधीतून जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि आरोग्य या सेवांसह विविध कामांसाठी गती देण्यात येत आहे। प्राप्त निधीपैकी 279 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे, तरी प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 78 कोटी रुपये खर्च झाल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी उर्वरित मोठा निधी खर्च करण्याचे मोठे आवाहन जिल्हा शासकीय यंत्रणांपुढे उभे ठाकले आहेत। यावर्षी सुद्धा विकास निधी खर्च होण्याची गती कमी असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते। आर्थिक वर्ष संपण्याकरिता केवळ आता 3 महिने शिल्लक असल्याने खर्चाचे हे चित्र चिंता वाढवणारे आहे। सध्या सुरू असलेली निवडणूक व आगामी जिल्हा परिषद निवडणूक पाहता 3 महिन्यात हा निधी खर्च होईल की नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे। यासोबतच जिल्हाधिकारी यांनी नुकतीच या संदर्भातील आढावा बैठक घेतली होती। त्यामध्ये निधी अखर्चित राहण्याचा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिल्याचे समजते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।